उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार. आज आपण पाहतोय मटारची पुरी. अगदी प्रत्येक पुरी टम्म फुगली आहे. चवीला तर खूपच छान आहे आणि तोंडात घालताच विरघळेल एवढी खुसखुशीत अशी ही पुरी तयार झाली आहे. करायला तर सोपी आहे. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 1 चमचा जिरं घेतलं आहे, 1 चमचा बडीशोप 1.5 चमचा घेतली तरी चालेल आणि पाऊण चमचा ओवा. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण 1 इंच आल्याचे तुकडे करून घातलेत, 7-8 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये 1 कप भरून मटार घेतला आहे मी. आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटायचं म्हणजे हे छान बारीक वाटलं जाईल. अगदी याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे. आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. सगळा मटार मी बारीक वाटून घेतला आहे, अगदी याची पेस्ट केली आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झालं की याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा याच्यामध्ये छान भिजेल. हे 10 मिनटानंतर हे छान भिजले. आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, 1 चमचा धने पावडर, थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 2 चमचे गावरान तीळ घातलेत आणि चवीपुरता मीठ घातले. 2 चमचे तेल घालायचे. तेल साधंच घालायचं गरम न करता. आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं की मग याच्यामध्ये 1 कप मटार घातला आहे तर 2 कप गव्हाचं पीठ घालते आहे. आपण मटार वाटताना पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे मग पुरी व्यवस्थित फुगेल. हे पाता गव्हाचं पीठ घातलं आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला शक्यतो पाणी नाही लागणार आणि लागलंच तर अगदी 1-2 चमचेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. हे पाता आपल्याला हे पुरीप्रमाणे घट्ट भिजवून घ्यायचं आहे. मटारचा जो ओलेपणा आहे त्याच्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं. आपण पुरीला कसं घट्ट पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे. हे अगदी चमचाभर पाणी याच्यामध्ये मी घातलं आहे आणि याला भिजवते आहे आणि जर लागलं तर पुन्हा 1 चमचाभरच पाणी वापरायचं आहे. हे मला अजिबात नंतर पाणी नाही लागलं आहे. 1 चमचाभर पाण्यामध्येच हे मी पीठ छान भिजवून घेतलं आहे. हे घट्ट मळून घेतलं आहे. आता याला तेलाचा थोडा हात लावून छान मळून घेते आहे. 5 मिनटाला छान मळून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनटासाठी याला झाकून ठेवायचं. 10-15 मिनटानंतर आपण आता याचे गोळे करून घेऊया. थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि आपल्याला कशा पुऱ्या हव्यात लहान मोठ्या त्याप्रमाणे याचे आपण गोळे करून घेऊया. याचे सगळे गोळे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि मग याला आपण झाकून ठेवायचं आहे. नाहीतर मग उन्हामुळं गोळे कोरडे झाले तर पुरी नीट लाटली जाणार नाही आणि नीट फुगणारही नाही. पहा याप्रमाणे मी छोटे छोटे याचे गोळे करून घेतलेत आणि हा अगदी हातावर प्लेन करून घ्यायचा आहे म्हणजे मग पुरी छान फुगते. पहा याप्रमाणे मी पुरी लाटून घेते. आता हे जेवढे गोळे केलेत तेवढे मी झाकून ठेवते आहे आणि पोलपाट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ही पुरी लाटताना आपल्याला कुठेही पिठाचा वापर करायचा नाही आहे. याप्रमाणे एका बाजूनेच आपण ही पुरी लाटून घ्यायची आहे. उलटपलट न करता व्यवस्थित ही पुरी लाटून घेतली आहे. खूप पातळही करायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही. याप्रमाणे आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. याप्रमाणे मी थोड्याशा पुऱ्या लाटून घेते आणि मग त्या तळून घेणार आहे. एकीकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि या पुऱ्या एकीकडे लाटून घेतल्यात. याप्रमाणे 4-5 पुऱ्या लाटल्यात आणि आता तळून घेते. तेल छान गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये 1 पुरी सोडायची आहे. 30 सेकंदामध्ये पुरी वर आली आहे. त्याला थोडंसं झाऱ्याने हलकेच प्रेस करायचं आहे म्हणजे पुरी छान फुगेल. पुरी फुगायला सुरुवात झाली की मग झाऱ्याने त्याच्यावर तेल उडवायचं आहे. याप्रमाणे पुरी छान फुगते. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आपल्याला. मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. तेल नितळून या सगळ्या पुऱ्या आपण अशाच तळून घेऊया आणि काढताना यातलं सगळं तेल निथळून काढायचं आहे.
पहा, प्रत्येक पुरी अगदी टम्म अशी फुगती आहे आणि ही पुरी अगदी बराच वेळ टम्म फुगलेली राहते आणि खायला अगदी खुसखुशीत अशी ही पुरी तयार होते. रव्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते आणि बराच वेळ टम्म अशी फुगलेली राहते. या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि 2 दिवस आरामात टिकतात. या पुऱ्या नुसत्या खायलाही खूप छान लागतात किंवा चटणीबरोबर खाऊ शकता किंवा मग बटाट्याची भाजी, कुठल्याही भाजीबरोबरही छान लागतात. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पहा, तासाभरानंतरही या पुऱ्या कशा छान फुगलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत झाल्यात. राधे राधे.